असे सुप्रसिद्ध कलाकार राजेंद्र जाधव सर हे या चित्रपटामध्ये RFO रेंज फॉरेस्ट ऑफिसरची भूमिका साकारत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या चित्रपटाबद्दल की त्यांची काय भूमिका आहे। सर, आपण काय सांगाल या भूमिकेबद्दल? नमस्कार रसिक श्रोते हो, मी राजेंद्र जाधव, मुंबई सिनेकलावंत। मी गेली 37 वर्ष काम करतो आहे। या 37 वर्षामध्ये मी 100 मराठी फिल्म क्रॉस केल्यात। एक आता लेटेस्ट फिल्म माझी रिलीज झाली आहे, आतली बातमी फुटली। माझा हिंदीचा प्रवास म्हणाल तर फरारी की सवारी, तलाश, गजनी, वन्स अपॉन अ टाइम पार्ट 2, फटापोस्टर, निकला हीरो, द राजकुमार, ब्लॅक फ्रायडे, ट्रॅफिक सिग्नल, झेल, प्रणाली, सिंगम रिटर्न, गोलमाल अगेन, संजू, सूरज पे मंगल भारी, जहा 4 यार, 140ची लास्ट लोकर आणि आता पुढच्या महिन्यात एक फिल्म रिलीज होणार आहे। त्या चित्रपटाचं नाव आहे लाडली बिटिया। तर आजचा सरांना भेटण्याचा योग आला आणि मी मनपूर्वक आपल्या चॅनलचं स्वागत करतो, कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, अन्यथा आम्हाला कोणी ओळखलंच नसतं। धन्यवाद सर। आपण जे बोललात की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत किंवा तुमच्यामुळे आमच्या कार्याला किंमत आहे, हे एक फार मोलाचं वाक्य आपण बोलून गेलात। सर, आपण खूप चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आतापर्यंत, 100पेक्षा जास्त। पण डेअरिंग या चित्रपटात काम करताना आणि रेंज फॉरेस्टर ऑफिसरची भूमिका साकारताना तुम्हाला वेगळा काय अनुभव आला, त्याबद्दल आपल्याला काही सांगता येईल सर? माझे अन्नदाते, करता करविता आदित्यराजे मराठे या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत। आज यांचं मी 9वा चित्रपट इथं शूट करतो आहे। माझी काम करायची पद्धत किंवा मी इतकं करूनसुद्धा जमिनीवर असल्यामुळे त्यांना हे भावलेलं आहे आणि जे ते काम मला देतात मी खूप छान करतो। आणि आत्ता जी एक फॉरेस्टर ऑफिसरची जी भूमिका आहे, हा त्या आरोपीच्या बाजूने असतो, हे उलट आहे बघा। एरवी जे ऑफिसर असतात ते नेहमी कैद्याच्या विरुद्ध बोलत असतात, पण हा जो ऑफिसर आहे तो पॉझिटिव्ह आहे त्याच्याबद्दल। आणि ही जी फिल्म आहे ही सत्यघटनेवर आधारित फिल्म आहे। मी आता फिल्मबद्दल सांगत गेलो तर त्यातली गंमत निघून जाईल। तर ही फिल्म पुढच्या वर्षी पहिल्या महिन्यात तुमच्या भेटीला येते आहे। ती स्टार कास्टिंग खूप छान आहेत। माझे सर पण त्यात काम करत आहेत, समाधान सर आहेत। तर माझी रसिक मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे की डेअरिंग हा चित्रपट तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पाहावा, ही विनंती। तर आत्ताच आपण ऐकलं जाधव सराकडून की डेअरिंग हा जो चित्रपट आहे एक असा चित्रपट आहे, त्यात आगळं वेगळं काय आहे ते मी तुम्हाला सांग